तर आपण जे आता कोळंबी आणली भाऊच्या दत्त लगेच चालू केलेलं आहे साफ करण्याचं काम. आपण प्रियंका मॅडम आणि मी स्वतः लगेच साफ करून घेऊया. कोळंबी म्हणजे त्याची पोटात जायला रेडी होईल. आपण नंतर कोळंबी बनवतानाचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, तर जाणून घेऊया की कोळंबी कशी बनवतात. आता सध्या पहिले आपण साफ करूया तिला चांगलं. आज जे आपण भाऊच्या धक्क्यावरनं कोळंबी आणली होती, आपण आता याला पहिलं मस्तपैकी साफ करून धुवून त्याला हळद मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवलं आणि वरून लिंबू पण पिळलेलं आहे. आपण आता सुकं खोबरं, कोथिंबीर आणि भाजलेला कांदा मिक्सरमध्ये वाटून घेतो आहोत. पहिलं भाजलेलं खोबरं जे आहे वाटून घेतलेलं आहे कुकरमधून, आणि आता त्याच्यामध्ये जे आहे कोथिंबीर आणि भाजलेला कांदा ॲड केला आहे. आता हे मस्तपैकी वाटून घेऊया. तर इतकं साहित्य आपण घेतलेलं आहे फोडणीसाठी: कढीपत्ता, कापलेला कांदा, टोमॅटो आणि कापलेली कोथिंबीर. तर आपण आज बनवणार आहोत जी सकाळी कोळंबी सोलली होती, साफ केली होती, तिचा ग्रेव्ही. आता आपण बनवत आहोत, सुरुवात करत आहोत. त्यासाठी आपण पहिलं कढईमध्ये घेतलेलं आहे तेल, आणि तेल आपण गरम करत ठेवलेलं आहे. त्यात ॲड करूया कापलेला कांदा, कांदा मस्तपैकी परतून घेऊया. नंतर त्यामध्ये ॲड करूया कढीपत्ता, यामध्ये ॲड करूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट. मिश्रण चांगलं परतून घेऊया. आता यामध्ये ॲड करूया टोमॅटो. टोमॅटो बारीक होण्यासाठी थोडंसं मीठ ॲड करूया. आता याच्यावरती झाकण ठेवून थोडा वेळ मीडियम फ्लेमवरती राहून दे. यामध्ये आपण मालवणी मसाला ॲड करत आहोत, जवळपास 3 ते 4 चमचे. थोडी हळद, मिश्रण एकदा चांगलं परतून घेऊया. हे मसाले करपू नये म्हणून हलकंसं पाणी ॲड करूया त्याच्यामध्ये, नाहीतर मसाले जळण्याचे चान्सेस असतात कधी कधी. आता यामध्ये आपण जे वाटण केलं होतं कांदा, खोबरा आणि कोथिंबीरचं, ते ॲड करूया 1 मोठा चमचा. तर 1 नाही 2 चमचे आपण वाटण ॲड केलेलं आहे. मिक्स करून घेऊया. कसं मसाल्याला तेल सुटलंय मस्तपैकी. 1 चमचा कोकम आगळ त्याच्यामध्ये ॲड करूया. मसाला जवळपास तयार झालेला आहे. आता कोथिंबीर ॲड करूया, म्हणजे एक चांगला फ्रॅग्रन्स येईल, त्याला सुगंध येईल. फायनली मॅरिनेट केलेली कोळंबी आपण मसाल्यामध्ये ॲड केलेली आहे, आणि थोडा वेळ आता याला चांगलं परतून घेऊया, मिक्स करूया. खायला खूप मजा येणार आहे. बघूया एकदा पूर्ण तयार झाली की जेवताना काय मजा येते. मसाला वाटलेल्याचं थोडंसं पाणी जे हलकंसं ॲड करूया. 1 ग्लास पाणी ॲड करूया त्याच्यामध्ये, आणि झाकण लावून त्याला शिजत ठेवूया मस्तपैकी. चांगला जो मसाला कढईला चिकटला असतो तो पण एकदा मिक्स करून घ्या मस्तपैकी. आणि आता झाकण लावून त्याला पाणी सुकेपर्यंत थोडं मीडियम फ्लेमवरती शिजत ठेवूया. खायला खूप मजा येणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत राहा. तर मित्र, फायनली आपलं कोळंबीची ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया अजून थोडी चव यायला. तर आता थोड्या वेळात ते जरा कोथिंबीर मिक्स झाली की मस्तपैकी आपण जेवायला घेऊया, आणि मग तेव्हा तुम्हाला भेटतो परत. तर मित्र हो, कोळंबीची डिश तयार झालेली आहे. मस्तपैकी आपण ताव मारूया. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा, आणि कशी झाली ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.